एक वेळ राजकारण सोडेन पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही अशी तापट डोके असलेल्या राजकारण्यांचं शहर म्हणजे अमरावती। तशी तर आई अंबाबाईच्या नावानं अमरावतीची ओळख, पण इथलं खाणं आणि राजकारण दोन्हीही सन्नानून झोमणारं असंच समजा। नमस्कार, मी नुपूर पाटील। अमरावती लोकसभा मतदारसंघात एकंदरीत काय परिस्थिती आहे पाहूया। अमरावतीच्या राजकारणाची चर्चा सध्या राज्यभर आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे सत्ताधारी भाजपनं राज्यातील जवळपास सगळेच उमेदवार निश्चित केलेत, पण अमरावतीच्या नावाची घोषणा काही भाजप करेना। तर दुसरीकडे भाजपची वाट बघून बघून थकलेल्या काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांचं नाव फायनल केलंय, तरीही भाजप काही हलेना। देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत गर्दी असतानाही माध्यमांसमोर सांगितलं की अमरावतीत उमेदवार लढेल तर तो भाजपच्या चिन्हावरच, कारण अमरावतीत लोकसभा 2024च्या उमेदवारीत भाजपच्या तिकिटावर चर्चा आहे ती नवनीत राणा यांच्या नावाची। तर भाजपच्याच मित्र पक्षातील नेत्याने नवनीत राणांविरोधात शड्डू ठोकलाय। शिंदे गटातील नेते आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा या नावावर हरकत घेत त्यांना उमेदवारी दिल्यास मी त्यांच्या प्रचारात सामील होणार नाही, एक वेळ राजकारण सोडून देईन असा तापट पवित्रा घेतलाय। अभिजित अडसूळ यांनीही आता राणांच्या विरोधात माध्यमांवर परखड मत मांडलेलं आहे। लोकसभा 2024च्या निवडणुकीसाठी नवनीत राणा या योग्य उमेदवार नाहीत, मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं अभिजित यांनी स्पष्ट केलंय। विरोधी गटाचं बोलायचं झालं तर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, काँग्रेसचे माजी नेते रावसाहेब शेखावत हे राणा दाम्पत्याचे कट्टर विरोधक मानले जातात। अमरावतीतील काही नेत्यांबरोबर तर राणा दाम्पत्याचे सार्वजनिक वाद सुद्धा चर्चेचा विषय झालेले आहेत। रवी राणा यांना नवनीत कौर राणा यांची राजकीय साथ मिळाली आणि युवा स्वाभिमानी पक्षाचं नाव देशभर झालं, पण अमरावतीत राजकारण्यांबरोबरची राणा दाम्पत्याची दुश्मनी ही कायमच चर्चेचा विषय ठरली। यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर आपल्या अनेक सार्वजनिक भाषणातून एकमेकींवर निशाणा साधला, तर सुलभा खोडके व राणा यांचे राजकीय वादही अनेकदा बातम्यांमध्ये छापून आलेत। अडसूळ पिता पुत्र यांनी तर राणा दाम्पत्याविषयीची आपली तीव्र नाराजी सार्वजनिकपणे मांडण्याचा, व्यक्त करण्याचा एकही चान्स सोडलेला नाही। या मतदारसंघात एवढे राजकीय दुश्मनी ओढवून घेतलेली असताना राणा दाम्पत्य अमरावतीच्या जनतेतून मात्र प्रेम मिळवतंय। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट आणि चिखलदरा या भागाकडे जिल्ह्यातील राजकारण्यांचं नेहमीच दुर्लक्ष झालं। तिथल्या मागासलेल्या आणि आदिवासी जनता यामुळे कायमच विकासापासून लांब राहिली। राणा दाम्पत्याने नेमकं हेच हेरलं आणि आदिवासींसोबत सण उत्सव साजरा करणं, मागासलेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय करणं, तिथल्या महिलांच्या समस्या जाणून घेणं, यामुळे राणा दाम्पत्य लोकांच्या नजरेत आलं। नंतर राणा दाम्पत्याने मोर्चा वळवला आपल्या अमरावतीतील झोपडपट्टी भागाकडे। तर दिवाळी दसऱ्याला गरीब जनतेला किराणा वाटप, तिथल्या महिलांना साडी वाटप, शिवाय अमरावतीत मारवाडी आणि सिंधी समाज हा मोठ्या संख्येत आहे। या समाजासाठी नवनीत राणा यांनी अनेक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले, त्यामुळे ही वोट बँक सुद्धा बऱ्यापैकी राणा दाम्पत्याने मिळवली। राणा दाम्पत्याची ही कामं विरोधकांसाठी मात्र डोकेदुखी आणि संघर्ष दोन्हीही ठरलं। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नवनीत राणा पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाल्या। अमरावती लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार झालेले शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना तेव्हा पराभव स्वीकारावा लागला होता। तेव्हा नवनीत राणा यांनी म्हटलं होतं की माझ्या विजयाचं कारण स्पर्धा अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याशी होती, ज्यांनी तत्कालीन विजयी उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी रॅली केली होती। आणि आता परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत नवनीत राणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत नाही तोपर्यंत भाषण पूर्णच होत नाही। 2019 मध्ये लोकसभेसाठी शिवसेना भाजप युती होती, आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते। यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आलेत। या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता। अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या। अडसूळांसोबत संघर्ष मात्र 2014 मध्ये सुरू झाला होता।
राणा यांनी अडसुळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला, जो अडसुळांनी नाकारला होता। तेव्हापासूनच राणा विरुद्ध अडसूळ ही ठिणगी काही शांत झालेली नाहीये। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, राणा दाम्पत्य दरवर्षी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम अमरावतीत आयोजित करतात। अनेक सिने कलाकारही यावेळी उपस्थित असतात आणि भरपूर गर्दी सुद्धा या कार्यक्रमाला जमलेली असते। अशाच एका भरगच्च दहीहंडीच्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात यशोमती ठाकूर यांच्यावर सडकून टीका केली आणि म्हणाल्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी पैसे घेतले, मात्र काम काही केले नाही। अमरावतीचं तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले यशोमती ठाकूर यांनीही त्यांच्या एका सार्वजनिक भाषणात खासदार नवनीत राणा यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली आणि तेव्हापासून ठाकूर विरुद्ध राणा ही ठिणगी सुद्धा अधूनमधून पेट घेत असते। तडकाफडकी भाषण, आक्रमक भूमिका आणि प्रसंगी पाणावणारे डोळे यामुळे नवनीत राणा नेहमीच चर्चेत असतात। राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात रोवणाऱ्या सुलभा खोडके आणि अजित पवार यांच्या जवळचे मानले जाणारे सहकारी व सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांचाही राणा दाम्पत्याशी संघर्ष काही लपलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी त्यांचा बडनेरा मतदारसंघ सोडून 2019 नंतर अमरावतीतही आपली पकड चांगलीच मजबूत केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या डॉक्टर सुनील देशमुख यांचा सुलभा खोडके यांनी दारुण पराभव केला होता। त्यानंतर डॉक्टर सुनील देशमुख यांनी गेल्या निवडणुकीतच काळाची पावलं खऱ्या अर्थाने ओळखून भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र 2021 मध्ये आपला मूळ विचार काँग्रेसी आहे असं म्हणत घरवापसी केली होती। विशेष म्हणजे खोडके आणि देशमुख यांचे तर कधीही आपापसात पटले नाही। दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना लोकसभा निवडणूक 2024चं काँग्रेसनं तिकीट जाहीर केलंय। राजकारणात सरपंच ते आमदार असा 19 वर्षांचा बळवंत वानखडे यांचा प्रवास आहे। 2017 ते 2019 दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून जबाबदारी पार पाडली। 2014 मध्ये बंड करून अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण तेव्हा त्यांचा पराभव झाला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वानखडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांना टक्कर देत त्यांचा पराभव केला होता। लोकसभा निवडणुकीसाठी गेली 2 वर्षांपासून वानखडे यांचं नाव चर्चेत होतं। काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा बळवंत वानखडे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते। बळवंत वानखडे यांचा मोठा जनसंपर्क सुद्धा आहे, त्यामुळे काँग्रेसनं बळवंत वानखडे यांना आता तिकीट दिलंय। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ सोडून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण त्यानंतर काही ना काही कारणांमुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या। अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच महायुतीत नाराजीचा सूर आहे, पण बच्चू कडू आणखीनच नाराज झाल्याचं दिसतंय। बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये राजकीय वाद असल्याने बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध केल्याचं दिसून आलंय। भारतीय जनता पक्षावर काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी आरोपही केला होता। भाजपकडून आपल्या विरोधात काम केलं जातंय, महायुतीत आपल्याकडे दुर्लक्ष होतंय असं सांगत बच्चू कडूंनी अनेकदा महायुतीला घरचा आहेर देखील दिला होता, पण आता त्यांनी अमरावतीमध्ये महायुतीच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलाय। नजर टाकूयात अमरावतीतील आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांकडे। अमरावतीतील बहुतांश भाग हा आदिवासींचा आहे। अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असल्या तरी मेळघाट या आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत। आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाही पर्याय नाही। घरातील कर्ते पुरुष आणि तरुण यामुळे शेतीचा हंगाम संपला की रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात। आदिवासींच्या बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। आरोग्य सेवा ढासळलेली, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे आणि गावात जाण्यासाठी रस्ते नसल्याने खूप अडचणींचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागतोय। त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आदिवासींच्या विकासाची आश्वासनं तर दिली जातात,
पण अजूनही ती फक्त आश्वासनच राहिले असल्याचं अमरावतीकरांचं म्हणणं आहे। त्यामुळे 2024च्या निवडणुकांमध्ये आदिवासींचा मुद्दा लक्ष करून उमेदवार पुन्हा एकदा निवडणुकांच्या मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।